नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपला आहे गावचा सेकंड डे. पहाटे पहाटे उठल्यावरती इतकं सुंदर दृश्य मला बघायला मिळालेलं आहे ना, तुम्ही बघत असाल. इतकं सुंदर वातावरण आहे, मस्त असं हिरवळ आजूबाजूला आहे, थंड वातावरण आहे, छान असा कोकिळेचा पक्ष्यांचा आवाज किलबिलाट चालू आहे, शांत वातावरण आहे. हे जर असं सुख अनुभवायचं असेल ना, तर खरंच कोकणामध्ये जन्माला यायला पाहिजे. तरच तुम्हाला हे सुख अनुभवता येईल. खरंच हे सुख म्हणजे ना फक्त आणि फक्त तुम्हाला कोकणातच मिळणार. बघत असाल तुम्ही आजूबाजूचा कसा मस्त परिसर आहे. हे आमचं चिऱ्याचं घर छोटंसं आहे, पण खूप छान आहे. आजूबाजूला असा शांत परिसर आहे, थंड परिसर आहे. नारळाची, केळीची, चिकूची भरपूर अशी झाडं आहेत आजूबाजूला. तुम्ही बघत असाल खूप सुंदर असं वातावरण आहे. सूर्य उगवलेला आहे, मस्त झाडांच्या मधनं सूर्याची किरणं अशी आमच्या दारामध्ये पडलेली आहेत. सकाळचं विटॅमिन डी आम्हाला तिथे मिळालेलं आहे, जे मुंबईमध्ये कधीच आम्हाला बघायला मिळत नाही. ना आम्हाला कधी विटॅमिन डी मिळत, ना सकाळचा सूर्यप्रकाश मिळत, ना सकाळचा कधी सूर्य बघायला मिळत. हेच आम्हाला गावाला गेल्यावरती सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळालेल्या आहेत. म्हणून सांगते, वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी गावाला जाऊन व्हिजिट करावी, तिथला अनुभव घ्यावा, कोकण कसं आहे हे बघावं. तुम्ही जर कोकणातलं नसाल पण कोकणात नक्की जा. भरपूर पर्यटन स्थळं आहेत तिथे फिरायला. कोकण खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे बोलतात ना, स्वर्गामध्ये गेल्यासारखं सुख तिथे मिळतं. टेन्शन नाही, मोबाईलचं नेटवर्क नाही, ऑफिसचं टेन्शन नाही, कोणाचा कॉल येईल त्याच्यावरती बोलावं ह्याचं टेन्शन नाही. खरंच एवढं सुखमय अनुभव तिथे मिळतो ना, खरंच खूप छान अनुभव. हे आमचं घर आहे, अंगण आहे, पाठचं अंगण आहे. तिथे आम्ही टॉयलेट बाथरूम बांधलेलं आहे. सॉरी, टॉयलेट बांधलेलं आहे. पाठीमागे छोटीशी चूल केलेली आहे. कारण की आता गावीच्या ठिकाणी घरं मोठे मोठे बांधल्यामुळे घरामध्ये गॅस असतात, पण चूल ही हवीच. आणि आम्ही गावी गेल्यावर तुम्ही बघत एवढा पातेरा पडलेला होता, कारण घर बंद असतं, तो वरतून सगळा पातेरा खाली येतो. आणि आता हे आम्हाला सगळ्या झाडलोट करायची आहे, तर आपल्या घरी उद्या देव येणार आहे, त्याची तयारी आपल्याला करायची आहे. आजूबाजूला परिसर सगळा असा पाळापाचोळ्याने भरलेला आहे. तुम्ही बघत असाल सूर्यकिरणं किती सुंदर अशी पडलेली आहेत मस्तपैकी. खूप सुंदर वाटतं आहे. सकाळी उठल्यावरती आई दोन्ही साईडला अंगण साफ करते. सुंदर आणि खूप मस्त वाटतंय गावी आल्यावरती. खूप रिलॅक्स फील होतं आहे आणि म्हणजे सगळं टेन्शन फ्री गावी आलं की. एका रात्रीमध्ये इतकं सुंदर आणि इतकं रिलॅक्स फील झालं आहे ना, खरं तुम्हाला काय सांगू. म्हणजे इथलं वातावरण गावचं एवढं सुंदर असतं ना. आम्ही कधी सकाळी मुंबईला असल्यावरती 10 ते 11 वाजल्याशिवाय उठत नाही. तर इथे बरोबर सकाळी 6:30-7 वाजता जाग येते. तरी पण आम्ही आज थोडंसं लेटच होतो 7:30ला. पण खूप छान वाटतं आहे, खूप मस्त वाटतं आहे. आता कसं नाही मध्ये टाकला काय बाबा हो बाबा ठेवा ना. अरे तो नाही चालत.
अरे ते लागेल ना हात पायाला हाताला कशाची टोचल बाबा बघ तुझा लेग बघ. तू काय करतोय? कुठे माती भरतोय? कुठे भरतोय माती? कुठे भरतोय? सकाळी उठल्यावर मस्तपैकी असं चुलीवरती मस्त गरम गरम केलेलं तुपातलं किंवा तपेल्यातलं पाणी अंघोळीला घ्यायचं आणि म्हणजे ते बोलतात ना एकदम वेगळंच फिलिंग येते. आणि मी दरवर्षी जाते गावी, पण एखाद 2 दिवस राहते. पण ह्यावेळी असा विचार केलेला जरा थोडं जास्त दिवस जावं. हे माझं माहेर आहे, माहेरचं घर आहे. तर मी गरम गरम पाणी जे तापवलेलं होतं, मस्त असं गारवा होता छान. तर त्यामुळे असं वाटलं मस्त गरम गरम पाणी छान अंगावरती घ्यावं. तर छान अंगावरती गरम गरम पाणी घेण्यासाठी तुपातून पाणी घेतलं मी. आणि सकाळी मस्त असं माझ्या बहिणीने शिरा बनवलेला होता, तुपातला शिरा. तो शिऱ्याचा नाश्ता केला आणि मग आपल्या कामाला लागले. कारण की दुसऱ्या दिवशी पालखी येणार होती, तर बरीच कामं घरामध्ये पेंडिंग होती. मग आज सकाळचे जवळजवळ 9 साडेनऊ वाजलेले आहेत. तरी पण आजूबाजूचा परिसर किती सुंदर वाटतो आहे. सगळ्यांचा इथं चहा आणि नाश्ता चालू आहे. आणि नंतर मग बाकीच्या कामाला आम्हाला सुरुवात करायची आहे. आज जी आपली नेहमीची कामं आहे, सारवण करायचं आहे, किरवारा काढायचा आहे, पुढची तयारी पालखीची करायची आहे. काही हार वगैरे स्वीट्स वगैरे सगळं आणलेलं आहे, सामान सगळं काढून ठेवायचं आहे. इथे मम्मी माझे दोघं छोटे जण आहेत, माझे भाचे, त्यांना बोलवते, त्यांना आंघोळ करायला सांगते. सगळा गोंधळ सकाळचा असतो. हॅलो सथांग, अथांग, अतू. तर मंडळी अशा प्रकारे आम्ही जेवणाची सुरुवात केलेली आहे. आणि काय म्हणत आपण दर्शना जेवणामध्ये? चवळीची आमटी, हा, कोबीची भाजी आणि भात आणि चपाती. इंद्रायणीचा आम्ही राईस बनवलेला आहे आज. हा बघा, मस्त सुगंध येतो इंद्रायणी राईसचा. आणि इथे कोबी कापलेली आहे. इथे दर्शना वाटण करते आहे, चवळीची आमटी बनवायची आहे. त्यासाठी वाटणामध्ये काय काय घेतलंय? कांदा, खोबरं आणि लसूण, थोडंसं अद्रक घेतलेलं आहे. आणि इथे मी कांदा आणि मिरची कापून ठेवलेली आहे कोबीच्या भाजीसाठी. तर अशा प्रकारे आता आपल्याला थोड्या वेळाने जेवण होईल, मग आपण जेवायला बसूया. इथे सगळी चिल्लर पार्टी आमची कुठे गेली आहेत? कुठे अथांग आणि स्वरांश? अथांग आणि स्वरांश कुठे? माहित नाही. माहीत नाही. बाहेर भरपूर असं ऊन पडलेलं आहे. आईने इथे आता भांडी घासून ठेवलेत वाळत थोडीशी उन्हामध्ये. आणि दोघं मुलं कुठे बाहेर खेळतात आहेत. हे बघा, दोघांची मस्ती चालली आहे इथे. काकाला वेडा बोलतोय. अरे देवा, हा बघा माणूस हात पाणी मारलेलं असेल त्याच्यावरती. गॅरंटी नहीं, बोला बोल नहीं सकता. मेरा फ्री में रखेंगे तो नहीं. नाही, एकच दिवस लागतो. हाँ 20 रुपये पाकिट होतं पण घेतलं. तेव्हा हे काय गरज होती माहिती? रिटर्न करून देऊन जाऊ. जा जा रिटर्न करून. बघ तुला काय वाटतं, घे तेल आहे त्याच्यात, हे खाय.
काय रे खोलून दे शॅम्पू प्रकारे सगळे दिवसभराची कामं आवरून संध्याकाळी मस्तपैकी छान तयार होऊन मंदिरामध्ये हळदी कुंकाला चाललेली आहे. तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चला मंडळी पुन्हा भेटूया. बाय.